नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण नवीन क्रमानुसार इयत्ता 6वी मधील सराव संच 6.1 हा अभ्यासणार आहोत। तर त्यामधील प्रश्न पहिला आहे, खालील अपूर्णांकाची तुलना करा। आता इथे आपल्याला काही अपूर्णांक दिलेले आहेत आणि आपल्याला त्यांची तुलना करायची आहे। तुलना करायची म्हणजे काय, त्यांचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे। तर पहिला अपूर्णांक काय आहे पहा, 8/3 5/2। आता हा अपूर्णांकाची आपल्याला तुलना करायची, म्हणजेच आपल्याला काय करायचं, त्यांचा छेद समान करून घ्यायचा आहे। सुरुवातीला आपण 8/3 आणि 5/2 यांचा आपण छेद समान करून घेऊया। तर छेद समान करण्यासाठी काय करायचं, मग ते आपल्याला 2 ने गुणून घ्यायचे आणि ते 3 ने गुणून घ्यायचे। म्हणजेच आपण छेदात ज्या संख्येने गुणतो त्या संख्येने आपल्याला अंशामध्ये गुणायचं असतं। आता पहा, 8 दुने 16, 3 दुने 6 आणि दुसरा अपूर्णांक 5 15, 3 दुने 6। आता आपण याला भाग देऊ शकतो किंवा आपण 16/6 ला पण भाग जातो आणि 15/6 ला पण भाग जातो। म्हणजे आपण याची थोडीशी अपूर्णांक हा छोटा करण्याचा प्रयत्न करूया। आता इथे कितीने भाग जाईल, मग 2 ने भाग जाईल। 2 6, 2 8 16, इथे 3 ने जाईल। 3 दुने 6, 3 5 15, म्हणजेच काय येणार, 8/3 आणि 5/2। म्हणजे 8/3 आणि 5/2 मध्ये 8/3 हा 5/2 पेक्षा कसा आहे, अपूर्णांक मोठा आहे। हे झालं आपलं उत्तर। आता दुसरं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे पहा, 4/9 4/9 आणि 7/3 7/3 याचे आपल्याला ॲडिजिट सेमच करायचं आहे। याचाही आपल्याला इथे छेद भिन्न दिलेला आहे, तो आपल्याला सर्वप्रथम सारखा करून घ्यायचा आहे। 4/9 आणि 7/3। आता आपल्याला पाहायचं याला कितीने गुणल्यास याचा छेद समान येईल, तर आपण पाहूया। आता आपण इथे भाग देऊया। 9 ला 3 ने गुणू आणि 4 ला पण 3 नेच गुणायचे। 7 ला इथे आपल्याला 9 ने गुणायचे आणि 3 ला पण 9 ने गुणायचे। आता 9 त्रिक 27 आणि 4 त्रिक 12, 7 9 63 आणि 3 9 27। आता छेद समान झाले। आता आपण याला पण अतिसंक्षिप्त रूप देऊया, म्हणजे अपूर्णांक छोटा करून घेऊया। आता इथं भाग किती जाईल, 3 9 27, 3 दुने 3 त्रिक 3 चौक 12, 9 7 63, 9 18 9 त्रिक 27। आता 4/9 आणि 7/3 यामध्ये पण काय झालं, 4/9 हा अपूर्णांक 7/9 पेक्षा मोठा आहे, म्हणजेच आपला हा अपूर्णांक मोठा आहे। आता तिसरं उदाहरण दिलेलं आहे पहा आपल्याला इथे। तिसरं उदाहरण काय आहे, 7/10 9/14। आता इथेही सेमच आहे, आपल्याला छेद हा भिन्न दिलेला आहे। छेद आपल्याला समान करून घ्यायचा आहे। छेद समान करून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, मग गुणिले 14 ने आपण गुणून घेऊया। 9/14 गुणिले 10 गुणिले 10। आता 7 14 सते 7 14 सते 98 आणि 10 14 आहे 140, 10 9 90 आणि 14 आहे 140। हा झाला याचा छेद समान। आता इथे आपण पाहूया आपल्याला काय करता येते का, 98/140 ला आपण कितीने भाग देऊ शकतो, तर आपण इथे भाग देऊ शकतो पहा, 14 आहे 140 आणि 14 सते 98, म्हणजे 7/4 आलं। आणि इथे पण आपण कशाने भाग देणार, 14 10 140 आणि 10 9 90, म्हणजेच 9/14। तर इथे मग आपला कुठला अपूर्णांक मोठा आहे, 9/14 हा 7/4 पेक्षा आपला मोठा अपूर्णांक आहे, म्हणून आपलं हे उत्तर आलेलं आहे। आता पुढचा प्रश्न आहे पहा,
खालील अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहा. आता आपल्याला काही अपूर्णांक दिले आहेत आणि ते आपल्याला काय करायचे आहेत, उतरत्या क्रमाने लिहायचे आहेत. चला मग आपण ते सोडूया. आता इथे पहिला अपूर्णांक दिलेला आहे पहा आपल्याला 11/8, 2/4 आणि 7/2. आता आपल्याला काय करायचं, यांचे छेद समान करून घ्यायचे. मग 11/8 तर दुसरा घेऊ आपण 2/4 गुणिले 2 गुणिले 2 2 4 4 2 8. आता हा पाहूया 7/2 याला कितीने आपण गुणू शकतो, 4ने. 4 2 8 आणि 7 28. तर आता आपल्याला हे उतरत्या क्रमाने लिहायचे. म्हणजेच पहिला अपूर्णांक येणार आहे आपला 11/8. त्यानंतर पहिला अपूर्णांक येणार आहे आपला 2 2 4 4 2 8 आणि 8 7 7 28. तर पहा पहिला अपूर्णांक येणार आहे आपला इथे 7/2, 11/8 आणि 2/4. हे झालं आपलं उत्तर. आता पहिला सगळ्यात मोठा अपूर्णांक काय आला होता आपला 28/8. त्यानंतर 4/8 आणि 11/8. म्हणजे याच्यामध्ये आपला छेद समान असताना अंश लहान मोठा पाहायचा. तर 28/8 हा अपूर्णांक सगळ्यात मोठा, म्हणजेच 28/7/2 ला गुणून आलेले म्हणून 7/2. त्यानंतर 11/8 आणि 2/4. अशा प्रकारे हा आपला अपूर्णांक झाला. त्यानंतर आपला दुसरा दिलेला आहे 19/6, 5/3 आणि 7/4. आता याचंही आपल्याला काय करायचे, छेद समान करून घ्यायचे आहेत. आता छेद समान करून घेण्यासाठी मग आपल्याला काय करावं लागणार पहा. आता इथं काय करू आपण 2 ने गुणून घेऊया. 19 दुने 38 आणि 6 दुने 12. त्यानंतर 5/3 ला 4 ने गुणू आपण. 5 20 आणि 4 त्रिक 12. त्यानंतर 7/14 ला गुणून घेऊया 3 ने. 7 त्रिक 21 आणि 4 त्रिक 12. आता पहा इथे काय केलं आपण, सगळ्यांचे छेद समान करून घेतले. जेव्हा छेद समान करून घेतो तेव्हा पाहिजे आपल्याला सगळ्यात मोठा अपूर्णांक कुठला आहे, मग 38/12. मग 38/12 काय आला 19/6. त्यानंतर 20/12 आणि 21/12. 21/12 कोणाला मग 7/4 आणि 5/3. हा झाला आपला उतरत्या क्रमाने अपूर्णांक. आता पुढचा प्रश्न दिलेला आहे पहा आपल्याला. तिसरा प्रश्न दिलेला आहे, सोडवा. काही उदाहरणे दिली आहेत, ते आपल्याला काय करायचे आहेत, सोडून घ्यायचे आहेत. आता आपण ते पाहूया. आता पहा इथं काय दिलंय, पहिलं 7/10 अधिक 3/10. आता आपल्याला बेरीज करायची, म्हणजे बेरजेत काय करायचे, जेव्हा छेद समान असतो तेव्हा आपल्याला काय करायचं असतं, अंशाची बेरीज करायची असते. 7 आणि 3 किती मग 10. 10/10 हे झालं आपलं पहिलं उदाहरण. दुसरं काय आहे 3/4 अधिक 2/6. परंतु इथे काय आहे, छेद भिन्न आहे, छेद सारखा आहे का नाही. मग आता आपल्याला सुरुवातीला काय करावं लागणार, मग आपल्याला यांचा काय करावं लागणार, छेद हा समान करून घ्यायचा आहे. मग छेद समान करण्यासाठी आपण काय करतो, अंशाला आणि छेदाला गुणून घेतो. मग इथे किती गुणणार 3 ने. 3 त्रिक 9/4 त्रिक 12 आणि 2 गुणिले 6 गुणिले 2 म्हणजेच 4 दुने 2 दुने 4 आणि 6 दुने 12. म्हणजे आता आपला छेद समान आलेला आहे. म्हणजे छेद समान आल्यानंतर आपण इथं काय करणार, मग 12/9 अधिक 4 यांची बेरीज किती येणार 13/12.
12 हे झालं आपलं उत्तर. त्यानंतर दुसरं काय 1/3 आणि अधिक 7/5. आता इथेही भिन्न दिलेलं आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागणार, त्यांचा छेद समान करून घ्यावं लागणार. आता इथे छेद समान करण्यासाठी काय करू मग 1 गुणिले 5, 3 गुणिले 5, 5 त्रिक 5 एके 5, 5 त्रिक 15 हा झाला आपला पहिला अपूर्णांक. 7 गुणिले 5 गुणिले 7 त्रिक 21 आणि 5 त्रिक 15, सॉरी इथं 15 आहेत. आता याच्यामध्ये काय होणार मग 15/5 आणि 21, 5 अधिक 21 किती होतात 26/15 हा झाले आपलं उत्तर 26/15. आता इथे पुढचा अपूर्णांक दिलाय 3/10 अधिक 5/15, सॉरी 5. आता इथं आपल्याला काय करायचं यांचा अपूर्णांक छेद भिन्न आहे तो आपल्याला सारखा करून घ्यायचा आहे. मग इथं काय करणार 3/10 गुणिले 4 आणि 5. आता आपण इथे 3/10 ला 2 ने गुणून घेऊ आणि 5/5 ला 5 ने गुणून घेऊ. 3 दुने 6 आणि 10 दुने 20 अधिक 4 चोक 16 अधिक 5 चोक 20. उत्तर काय येणार 16 आणि 6 किती 22/20. आता पाचवं उदाहरण दिलंय पहा आपल्याला 5/3 वजा 3/3. आता यांचं काय सरळ सरळ आपल्याला 5 वजा 2 3 म्हणजे जेव्हा छेद समान असतो छेद जशाल तसा घ्यायचा आणि वरच्यांची वजाबाकी करायची. 5 मधून 2 गेले 3/3 हे आपलं उत्तर आलेलं आहे. किंवा आपण याला असं पण काढू शकतो 3 ला 3 कट होतात 3 ने भाग जातो 1 येतं. या प्रकारेही आपण याचं उत्तर काढू शकतो. आता इथं काय दिलं 3/5 वजा 3/7. आता इथे आपल्याला काय करावं लागणार मग छेद समान करून घ्यावा लागणार. 3/5 गुणिले 7 गुणिले 7, 3/7 गुणिले 5 गुणिले 5, 7 त्रिक 21 आणि 7/5 35, 5 त्रिक 15, 7/5 35. आता आपल्याला काय करायचं मग छेद यांचा 35 आणि यांची बेरीज करायची. 5 आणि 1 6 3, 36/5 हे आपलं फायनल उत्तर आलेलं आहे 36/5. आता पुढचं दिले पहा एका भूखंडाच्या 3/5 भागात घर बांधले आहे व उरलेल्या भागात बाग केली आहे तर किती भाग बाग केली आहे. आता आपल्याला भूखंड दिलेला आहे एक. हा झाला समजा आपला एक भूखंड आणि याच्यामध्ये काय केलं आपल्याला 3/2/5 हा भाग काय केलाय त्याच्यातला घर बांधल्या त्यामध्ये आपण घर बांधलंय आणि राहिलेल्या जाग्यामध्ये काय केलंय बाग केली आहे. तर मग बाग ही किती भागामध्ये केली आहे हे आपल्याला शोधायचं आहे. आता पहा हा आपल्याला काय केलेला आहे भूखंड दिलेला आहे आणि या भूखंडाचे एकूण किती भाग पडलेत 5, 1 2 3 4 आणि 5, 1 2 3 4 आणि 5. आता पूर्ण भूखंड किती आहे 5 आहे आणि त्याचे भाग किती पडलेले आहेत 5 म्हणजे 5/5 हा काय झाला पूर्ण भूखंड. त्यामधील घर बांधलेली जागा किती आहे मग घर बांधलेली जागा आहे 2/5 आणि न बांधले बाग किती आहे मग बाग माहिती का आपल्याला किती आहे नाही. आपल्याला काय करायचे बाग काढायची आहे. बागेसाठी लागलेली जागा किंवा भूखंड किती आहे तो काढायचा आहे. आता 5/5 आता हे 2/5 बरोबरच्या पुढे अधिक आहेत. आता बरोबरच्या आपल्याला त्याला अलीकडे आणायचे म्हणजे इथं आणायचे. मग ती इथं आल्यानंतर काय होणार वजा होणार 2/5. आता जेव्हा छेद समान असतो तेव्हा वजाबाकी काय करायची आपल्याला छेद जशाचा तसा घ्यायचा आणि 5 वजा 2 करायचे. 5 मधून 2 गेले किती राहतात 3/5 म्हणजे हे आलेलं आहे आपलं उत्तर. म्हणजेच बागेसाठी एकूण राहिलेल्या भाग हा किती आहे 3/5 आहे.
इथे 3/5 भागामध्ये काय झालेले आहे, बाग केलेली आहे. अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता, कुठल्या जिल्ह्यातून पाहता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या शाळेचं नावही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. तुमचं नावही कमेंटमध्ये सांगू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.